तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो सावंतवाडीमध्ये आपल्याला AC जे 6 AC आहेत ते काढायचे आहेत, कारण त्यांची जे रूमची आहे ते रिनोव्हेशन करत आहेत. सो आपण आता हे 6 AC काढणार आहोत. मी तुम्हाला दाखवेन. तर आपण AC काढून घेतलेला आहे आणि तर AC काढताना या बघा मधमाशाचं पोळं होतं. एक मधमाशाचं पोळं असल्या कारणाने AC काढताना आम्हाला जरा प्रॉब्लेम झाला, पण तरी पण आम्ही काढलं AC पूर्णपणे. त्या रूममध्ये मध सांडलं खाली. तर इथे स्विमिंग पूलचं बांधकाम चालू आहे. हे बघा, चांगल्या प्रकारचं स्विमिंग पूल यांच्याने बांधलेलं आहे. हा एक पार्क आहे, अजून त्याचं काम चालू आहे. तर आता आपले AC काढून झालेले आहेत. आता आपण जाणार तळावड्याला. जेवण करून मग आपण वेंगुर्ल्यामध्ये जाऊ. वेंगुर्ल्यामध्ये गजाली हॉटेलमध्ये आपल्याला कॉल आलेला आहे. तर आता आपण आलेलो वेंगुर्ला बंदरला आपण आता आलेलो आहोत. आता आपण इथून गजाली हॉटेलमध्ये जाऊ. तर मला मी दाखवतो. तर हे आहे गजाली हॉटेल, यामध्ये आपल्याला जायचं आहे. तर मी तुम्हाला पहिलं बंदर दाखवतो. आपला वेंगुर्ला बंदर जे आहे ते तुम्हाला दाखवतो आणि मग तर वेंगुर्ला बंदरवरती संध्याकाळी 5:30 नंतर मासे विक्रीसाठी असतात. तुम्हाला ते पण दाखवतो मी. तर एक चांगल्या प्रकारचा सनसेट होतो आहे बंदरावरती, तर तो पण तुम्हाला दाखवेन. तर हे बघा, मासे विक्रीसाठी असणार. तर ते बांधकाम चालू आहे वेंगुर्ला बंदरवरती, तुम्ही पाहू शकता. ते तर हा बघा सनसेट. हा आम्ही रोज या सनसेटचा असा आनंद घेत असतो आणि दरवेळी सनसेट हा वेगळ्या प्रकारचा होत असतो. ही जी आपण जेटी बघतोय, ही जी जेटी आहे ती मानकी फिशिंगसाठी एकदम पॉप्युलर आहे. तिथे मानकी फिशिंग मोठ्या प्रमाणात होते. तर आता आपण आलेलो गजाली हॉटेलमध्ये. गजाली हॉटेलमधून तुम्हाला दाखवतो. बघा, असा सीन आपल्याला बघायला मिळतो. हे पुढे दिसतंय ते आपलं वेंगुर्ला बंदर आणि या साईडला दिसतोय तो नवाबागमधली बंधारा. ह्या एसीचं आपल्याला काम होतं. ह्या एसीमध्ये PCBचा फॉल्ट होता. PCBमध्ये प्रॉब्लेम झालेला. तर PCB आपण काढून गोव्याला रिपेरिंगसाठी पाठवला. मग गोव्यावरून आणून तो आता बसवलेला आहे. तर आता AC ओके झालेला आहे पूर्णपणे. तर अशाच प्रकारे आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. मी तुम्हाला